येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता सज्ज रहा. युतीमध्ये जागा वाटपात आपल्याला जागा सोडण्यात आल्या नाहीत तर स्वबळावर लढा, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथल्या राजकारणामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यक्तीसोबत अनैसर्गिक युती मनोमिलन होणार नाही असं सांगत रणजित निंबाळकरांनी मनोमिलनाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. राज ठाकरेंनी सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर बैठक बोलावलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीकरता बैठक बोलवण्यात आलेली आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीसांसोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत. नवरात्रोत्सवामध्ये अदिती तटकरेंनी गरबा खेळला. यावरून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तटकरेंवर टीका केली आहे. मंत्री भरत गोगावले पूरग्रस्त भागाचा दौरा करत होते. अदिती तटकरे मात्र गरब्याचा आनंद घेण्यात व्यस्त होत्या असं म्हणत पालकमंत्री संवेदनशील असावा असं घोसाळकरांनी म्हटलंय. भरत गोगावलेंनाच पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी घोसाळकरांनी केली. आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना केंद्रबिंदू ठेवून काम करत असल्यानं मंत्रिपदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केला. मंत्रिपद गेलं तरी चालेल, परंतु शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाबाबत तडजोड करणार नाही असा इशारा अशोक उईके यांनी दिला. यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीनं महाराणी दुर्गावती जयंती साजरी करण्यात आली. पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. आदिवासी महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, त्यांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, याकरता महिला आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून आदिवासी विकास विभाग काम करत असल्याचं अशोक उईके म्हणाले. लंडन, न्यूयॉर्क नंतर आता मुंबईही 2 विमानतळांचं शहर असणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे 2 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे दुहेरी विमानतळ असलेल्या लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, टोकियो यासारख्या जागतिक दर्जाच्या शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाच्या दिवशी 8 ऑक्टोबरला नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्तांनी दिले आहेत. केंद्र सरकारनं फास्टॅग संदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे. ज्या वाहन चालकांकडे वैध फास्टॅग नाही ते UPIद्वारे टोल भरायचा आहे, त्यांना आता नियमित टोलच्या 1.25 पट टोल द्यावा लागणार आहे. कॅशमध्ये व्यवहार केला तर आधीसारखाच दुप्पट टोल भरावा लागणार आहे. हे नवे नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. भायखळा जिल्हा कारागृहामध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वयंपाकगृह आणि तृतीयपंथीय आजारी कैद्यांकरता 6 स्वतंत्र सेलचं उद्घाटन करण्यात आलंय. जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत मंजूर निधीमधून या नव्या सुविधा उभारल्या गेल्या आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुमारे 4,000 कोटींचा महागाई भत्ता अद्याप दिला गेलेला नाहीये. याशिवाय वेतनवाढ फरकाची थकीत देणी आहेत. त्यामुळे संतप्त झालेले एसटी कर्मचारी 12 ऑक्टोबरला मशाल मोर्चा काढणार आहेत. पावसाळ्यामध्ये शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेकरता ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद केले गेले. मात्र 5 महिन्यांनी पुरातत्व विभागानं ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पुन्हा उघडलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांची आणि स्थानिक व्यावसायिकांची प्रतीक्षा संपलेली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवल्या जात असलेल्या MBBS अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये केवळ 851 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. आतापर्यंत MBBS अभ्यासक्रमाकरता राज्यभरातील 7,699 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले असून 636 जागा रिक्त आहेत. बी फार्मसी, फार्म डी या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीची पहिली गुणवत्ता यादी अखेर जाहीर झाली. पहिल्या फेरीत यंदा 29,166 विद्यार्थ्यांना जागांचं वाटप करण्यात आलं. राज्यात प्राध्यापकांच्या 12,000पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. यात अनेक प्राध्यापक हे PhD तसंच नेट-सेट परीक्षा असूनही त्यांना पदांपासून वंचित राहावं लागलेलं आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तासिका तत्वावर कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेची प्रभाग रचना जाहीर होतीये. पालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना जाहीर करण्यात आल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध होईल.
प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतीवर 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत नागरिक लोकप्रतिनिधी यांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या। त्यावर 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर हे 3 दिवस सुनावणी घेण्यात आली। मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता विविध टप्पे निश्चित करण्यात आलेले आहेत। या अंतर्गत 22 ऑगस्टला प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा पद्धतीची प्रसिद्धी अधिसूचना त्याची जारी करण्यात आली होती। या निवडणुकीकरता 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल। नांदेडमध्ये आदिवासी समाजाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाकरता धाराशिवमधील हजारो पारधी समाजाचे कार्यकर्ते नांदेडला रवाना झाले। आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाचा समावेश नको अशी त्यांची मागणी आहे। अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली या गावाजवळच्या प्रस्तावित कुशिवली धरणाकरता शेतकऱ्यांच्या जमिनींचं भूसंपादन झालं, पण सरकारकडून जाहीर झालेला मोबदला प्रतिगुंठा 20,000 रुपये असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे। मोबदल्यावर वाद आहे। शेतकऱ्यांनी हा मोबदला नाकारलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडले। मे महिन्यापासून शहरात 4065 खड्डे आहेत। त्यापैकी 3696 खड्डे बुजवले असा दावा प्रशासन करत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा भाज्यांच्या दरावर परिणाम झाला। मटार, गवार, शेवगा याचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले होते। राज्य सरकारने केंद्राकडे पीक नुकसानीचा अहवाल अजून पाठवलेला नाही। शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे असंतोष आहे। मुलांची लग्न होत नाहीयेत, या असंतोषाचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं शहरात दूध विक्रीत वाढ झाली आहे। आज तब्बल 3.5 लाख लिटर दुधाची मागणी नोंदवण्यात आली आहे। दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा दूध विक्रीत दुपटीनं वाढ झाल्यामुळे दुग्ध उत्पादकांनी अतिरिक्त पुरवठ्याची तयारी केली आहे। नागपुरातील मेडिट्रिना या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर समीर पालतेवार याला अटक करण्यात आली आहे। 11 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। लासलगाव विंचूर इथल्या कापड व्यापारावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झालाय। व्यावसायिक वादातून भागीदार संतोष बोराडे यांना हल्ला केल्याचा आरोप आहे। व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी हा आरोप केलाय। आता आपण एक सविस्तर बातमी बघणार आहोत। जरांगे, तुम्ही हातात बंदूक आणि तलवारी घ्या आणि ओबीसींच्या आता मानाच छाटा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी। यामुळे आता एक मोठा वाद निर्माण होऊ शकतो। हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातला GR सरकारने काढला। यावरून जरांगे समर्थकांनी राज्यभर जल्लोष केला, पण तिकडे ओबीसी संघटनांकडून या गॅझेट लागू करण्याला कडाडून विरोध होतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली होती। नव्या GRमुळे ओबीसींचं नुकसान होणार आहे अशी आक्रमक भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली होती। या संदर्भात भाष्य करताना वडेट्टीवारांनी जरांगेंवर जोरदार टीका केली। 10 ऑक्टोबरला नागपुरात मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय, तर वडेट्टीवार ओबीसीच्या नावाखाली राजकीय पोळी भासतायत असा पलटवार जरांगेंनी केलाय। समाजाला सर्व काही पाहिजेत, EWS मधून पाहिजेत, ओबीसी मधून पाहिजेत आणि SCBC मधून पाहिजेत, त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत। करायचं काय? बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका, 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर, मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार। आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या। ही जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदूक, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा मान आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला। समाजामध्ये दुही निर्माण होईल असं पाऊल वडेट्टीवार साहेबांनी उचलायला नाही पाहिजे। कुठं असे स्टेटमेंट करायचे की जरांगे पाटलाच्या हातात बंदूक द्या आणि ओबीसीला मारा, असले न पटणारे, या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष नेता राहिलेल्या
व्यक्तींना बोलायचं. इतका पश्चाताप करण्यापेक्षा वडंटीवार साहेबांनी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या तळतळाट घ्यायलाच नकोय, मराठ्यांच्या विरोधात जायलाच नकोय. जर तुमच्यामुळे तुमचा पक्ष संपणार असला, मराठ्यांविषयी तुम्हाला एवढी दुश्मनी दाखवायची असेल, तर तुमचा पक्ष नक्की संपणार. त्यात दुमत असायचं काही कारणच नाही. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. भंडाऱ्याच्या करडीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. ऊस बिल कपातीच्या निर्णयाला विरोध केला. वसई विरारमध्ये खड्ड्यांविरोधात बविया आक्रमक झाली. खड्ड्यांविरोधात महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. भंडारा शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर मिस्किन टँक गार्डनचा तलाव फुटला. यामुळे भंडारा शहराचा मुख्य मार्ग पाण्याखाली गेला. वाहनधारकांना कसरत करावी लागते. लातूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे मुरुडा नदी ओसंडून वाहू लागली. त्यामुळे मुरुड वाठवडा आणि मुरुड पाटोळी मार्ग हा धाराशिव जिल्ह्यातील कळंबच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे. ईशान्य अरबी समुद्रात घोंगावत असलेलं तीव्र चक्रीवादळ हे आज कोकण किनारपट्टीवर धडकणार होतं, पण रायगडपासून हे शक्ती चक्रीवादळ उत्तरेकडे सरकलं. त्यामुळे रायगड जिल्ह्याचा धोका टळलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी बागायतदारांवर दुहेरी संकट ओढावलंय. एकीकडे पावसामुळे केळीचं नुकसान झालंय, तर दुसरीकडे पाण्याखाली गेलेल्या केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. अनेक ठिकाणी केळीच्या झाडांची पानं लाल पिवळी पडू लागलेली आहेत. त्यामुळे उत्पादनामध्ये 30 ते 40% घट होण्याची भीती व्यक्त होते. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे केळीचं पीक आडवं झालं. पाऊस थांबून 5-6 दिवस झाले, मात्र चिखल असल्यामुळे चिखलात पडलेली केळी आता सडू लागली आहेत. त्यामुळे केळीच्या दरात घसरण होईल अशी शक्यता असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर समितीच्या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या या मुद्द्यावर चर्चा झाली. कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार की अजित पवार करणार याबाबत विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा केली जाणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री 2 पूजेचा मानकरी कोण अशी चर्चा रंगू लागली. बुलडाणा जिल्ह्यातील बावनबीर या गावात नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांनी 12 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून अजूनही कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गौतमी पाटीलच्या कार अपघातापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या कारमध्ये 2 जण होते. एक जण पेट्रोल पंपावर उतरला होता. त्यानंतर कार पुढे गेली आणि अपघात झाला. धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीचा तडाखा कोल्हापुरी बंधाऱ्यानं सुद्धा बसलाय. कळंब तालुक्यातील कृपा गावामध्ये नदीवरील कोल्हापुरी बंधारा फुटला. हा बंधारा फुटल्यानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळीमध्ये पूर आला. 8 दिवसांपूर्वी सीना नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गावात महापुराचं पाणी होतं. संपूर्ण गावात दुर्गंधी पसरली होती. दरम्यान घाणीमुळे गावात रोगराई पसरू नये म्हणून मग ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण गावातूनच स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. विदर्भातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतर करण्यास केंद्र सरकारनं हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे या विदर्भातील वाघांची डरकाळी सह्याद्री पर्वतातही ऐकायला आता येणार आहे. विदर्भातील वाघांची संख्या ही चिंतेची बाब ठरते, ती वाढतीये. कारण त्यामुळे वाघांना स्थानांतरित करणं ही उपाययोजना राबवली जाणार आहे. भंडारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौकातील एका दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानं जळून खाक झाली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असा प्राथमिक अंदाज आहे. सोलापुरातील एकरूक मध्यम प्रकल्प म्हणजेच हिप्परगाय हा तलाव आता जगाच्या नकाशावर येणार आहे. 154 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन तलावाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोग म्हणजेच ICIDने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केलाय. धाराशिवच्या भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना नळदुर्ग आणि अणदूरच्या खंडोबा देवस्थान समितीनं मदतीचा हात दिला. पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्याकरता देवस्थान समितीनं शिधा किट वाटपाचा उपक्रम राबवला. आता आपण एक महत्त्वाची बातमी स्क्रीनवर बघणार आहात.
ही या घडीची महत्त्वाची बातमी आहे। गेले काही दिवस या संदर्भातल्या घडामोडी आपण कानावर ऐकतोच आहोत, म्हणजे येतायत आपल्या कानावर अशा। ती आहे कफ सिरप संदर्भातली बातमी। कोल्ड ड्रिप हे कफ सिरप ज्यामुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर गेलेलं आहे। एफडीआयनं म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनानं सगळ्या अधिकाऱ्यांना आपापल्या परिसरातील मेडिकल स्टोअर्समध्ये तपासणी करा असे आदेश दिलेले आहेत। कोल्ड ड्रिप हे सिरप कोणत्याही परिस्थितीत विक्रीकरता ठेवू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत। जनतेच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला जाणार नाही अशी माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे। हे नाव कायम लक्षात ठेवा। तुमच्याकडे लहान मुलं असतील तर त्यांनी लक्षात ठेवा, कोल्ड ड्रिप असं जर औषध तुम्ही विकत घेत असाल किंवा तुम्हाला कोणी सजेस्ट केलं किंवा दुकानदाराने सुद्धा देऊ केलं तरी तुर्तास ते घेऊ नका, जोपर्यंत सरकार, अन्न आणि औषध प्रशासन, डॉक्टर्स तुम्हाला रेकमेंड करत नाहीत। आपण अजून एक मोठी बातमी बघूया। येत्या 9 ऑक्टोबर पासून 20 कर्मचाऱ्यांनी 72 तासांकरता राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमधील विविध कामांच्या खाजगीकरणाविरोधात संपाचा इशारा देण्यात आलाय। 20 कर्मचाऱ्यांच्या 7 संघटना आहेत, त्यांनी एकत्र येत 9 ऑक्टोबरला संपाचा इशारा दिलाय। दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या बॅनरखाली राज्यव्यापी संपाची नोटीस त्यांनी दिलेली आहे। दरम्यान महावितरणचे 329 उपकेंद्र आहेत, कंत्राटी पद्धतीनं त्यांचं देणं, महापारेषणमधील 200 कोटी रुपयांवरील प्रकल्प, टीबीसीबी माध्यमातून भांडवलदारांना देणं आणि महानिर्मितीमधील जलविद्युत प्रकल्पांचं बीओटी तत्वावर खाजगीकरण करणं अशा प्रकारचा खाजगीकरणाचा घाट असल्याचा आरोप कृती समितीने केलाय। त्यामुळे संपामुळे ऐन सणाच्या काळात वीज वितरण विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे। 9 ऑक्टोबरला संपावर जाण्याचा इशारा दिलाय। 72 तासांकरता राज्यव्यापी हा संप असेल। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी छापा टाकला, एका आरोपीला अटक केली, तर कारवाईमध्ये 12 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्सच्या दुकानामध्ये चोरीची घटना घडली आहे। चोरट्यानं 15 ग्रॅम सोनं लंपास केलं। चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दरम्यान पोलिसांनी कल्याण पूर्व भागातून चोरट्याला अटक केलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगावातील पेट्रोल पंपावर एका माथेफिरूनं तडजोड केली। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कर्जतमध्ये प्राथमिक शिक्षक पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। चेअरमन मोहन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जिल्हा परिषदेच्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकामध्ये रावण महोत्सव साजरा करण्यात आला। आदिवासी बांधवांनी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या 500व्या जयंतीनिमित्त रावणाची पूजा केली जाते। गेल्या 18 वर्षांपासून हा महोत्सव साजरा होतोय। आर्य समाज मुंबई यांच्या वतीनं आदिवासी समाजाची दिवाळी आनंदात आणि उत्साहात करण्याकरता अनोखा उपक्रम राबवण्यात आला। वसई ते मुंबई आणि पनवेल ते मुंबई अशा एकूण 55 उपनगरातील शहरवासियांनी जव्हार तालुक्यातील 95 आदिवासी गावांमध्ये दिवाळी भेट अंतर्गत एक दिवा गावात हा उपक्रम हाती घेतला। एक दिवा गावात असा उपक्रम हाती घेतला। महत्त्वाची बातमी टीव्ही स्क्रीनवर तुम्ही बघता आहात। बातमी आहे जयपूरमधून। राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सवाई मानसिंह रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या अतिदक्षता विभागात रविवारी भीषण आग लागलेली होती। या आगीत 6 रुग्णांचा गुदमरून आणि होरपळून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। धक्कादायक घटना आहे। 5 रुग्ण गंभीर आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनं रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 पेक्षा अधिक रुग्णांना आणि नातेवाईकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। जयपूरच्या रुग्णालयामध्ये अग्नितांडव बघायला मिळालं। SMS रुग्णालय म्हणून ते प्रसिद्ध आहे। या SMS रुग्णालयामध्ये म्हणजे सवाई मानसिंह रुग्णालयामध्ये भीषण आग लागली। मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही कोल्ड ड्रिप या सिरपवर बंदी घालण्यात आली आहे। या सिरपमुळे मध्य प्रदेशातील 14 तर राजस्थानातील 4 मुलांचा मृत्यू झालेला आहे। बंगालमधील जैपईगुडीमध्ये मुसळधार पाऊस झाला। पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे। रस्ते पाण्याखाली गेलेले, त्यामुळे नागरिकांचं घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे।
जलपाईगुडीमधील मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यावेळी काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. यावेळी पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना दोरीच्या माध्यमातून इतरांनी स्थानिकांनी वाचवलं. दार्जिलिंगमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे लोखंडी पूल कोसळलेला आहे आणि त्यासह झालेल्या भूस्खलनामध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. बंगालच्या कलिम्पोंगमध्ये मुसळधार पाऊस झाला. तीस्ता नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. महामार्गावर पाणी साचलं. सिलिगुडीवरून सिक्कीमला जाणारा महामार्ग बंद करण्यात आला. नेपाळच्या मोतीहारी भागामध्ये तुफान पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे रुग्णालयात पाणी भरलं. आरोग्य सेवेला मोठा फटका बसला. जम्मू काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमातील पहिल्या स्नोफॉलनं हजेरी लावली. पहिल्याच बर्फवृष्टीमुळे गुलमर्गमध्ये पर्वतरांगांमध्ये बर्फाची चादर पसरली. जम्मू आणि काश्मीरमधील दोडा इथल्या भदरवा खोऱ्यामध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीत वाढ झाली. दोडा इथल्या अनेक भागात बर्फाची चादर पसरलेली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये यंदाच्या हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली. या हिमवृष्टीमुळे तापमानातही घट झाली. नौदलाला आज त्यांचं दुसरं पाणबुडी विरोधी जहाज INS एड्रोथ हे सेवेत दाखल करण्यात येणार आहे. शत्रूच्या पाणबुड्यांना लक्ष्य करण्यास सक्षम असून INS एड्रोथ 80% स्वदेशी तंत्रज्ञानानं बनवण्यात आलेला आहे. भारतीय नौदल आणि रॉयल ब्रिटिश नौदलाचा संयुक्त कोकण 25 सराव सध्या सुरू आहे. हा सराव 12 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. ओडिशातील कटकमधील 13 तासांमध्ये 36 तासांचा संचारबंदी करण्यात आलेली आहे. शनिवारी मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आतापर्यंत 6 जणांना अटक झालेली आहे. बिहारमधील 21 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये आज मिळणार आहेत. हे पैसे मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत त्यांना दिले जाणार आहेत. हैदराबादमध्ये एका भरधाव वेगात येणाऱ्या कारनं दुसऱ्या दुचाकीला धडक दिलेली आहे. यावेळी दुचाकी चालवणारी महिला जखमी झाली. छत्तीसगडमधील कोरियामध्ये एका बाईक स्टंटचा व्हिडिओ समोर आलाय. तपासानंतर पोलिसांनी 6,600 रुपयांचं चलन जारी केलंय. बिहारच्या दानापूरमध्ये उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबियांनी परिसरातील अँब्युलन्स आणि इतर वाहनांची तोडफोड केलेली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये रेल्वे स्टेशनवर गार्ड आपापसात भिडले. जोरदार मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. आसामच्या जगतूर नॅशनल पार्कमध्ये मुसळधार पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अशातच या पाण्यात एक गेंडा पोहताना बघायला मिळाला. उत्तर प्रदेशातल्या सीतापूरमध्ये वनविभागानं रहिवासी वस्तीत शिरलेल्या वाघाला पकडलं. हा वाघ पकडला गेल्यानं नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत बघायला मिळते. भटक्या कुत्र्यांनी 2 मुलांना जखमी केलेला आहे. रशियानं युक्रेनवर मोठा हल्ला केलाय. 50हून अधिक क्षेपणास्त्र आणि सुमारे 500 ड्रोनद्वारे रशियानं हा हल्ला केलाय. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. जेपोरेजियाच्या राज्यपालांनी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियामध्ये शस्त्र आणि क्षेपणास्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. या प्रदर्शनामध्ये अमेरिका आणि दक्षिण कोरियाकडून असलेल्या धोक्यावर भर देण्यात आला.